नमस्कार, मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. लाडकी बहीण योजना की फुकट खाऊ बहीण योजना. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो बघितला असेल आणि बहुधा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा तो बघितलेला दिसतो. कारण की जवळजवळ 75 लाख महिला या लाडकी बहीण राहिलेल्या नाहीयेत. आता त्यांची गच्छंती झालेली आहे त्या लिस्टमधनं. त्यांना घर बसल्या जे 1500 रुपये महिन्याला आरामात मिळायचे ते त्यांना आता मिळणार नाहीयेत. आणि माझी आशा आहे की उरलेल्या लोकांना सुद्धा ते 1500 रुपये मिळणं बंद व्हायला पाहिजे. कारण की त्या 45,000 ते 50,000 कोटीच्या आउटलेमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीवर अत्यंत वाईट इफेक्ट होतो आहे आणि महाराष्ट्र कर्जात डुबतो आहे. हेच नाही तर या महिला कुठलंच शेतीचं कामही करायला तयार नाहीयेत किंवा कमवायलाही तयार नाहीयेत. त्यांच्यापैकी बऱ्याच जणी, आणि बऱ्याच जणींना कमवण्याची गरज नाहीये. खरं म्हणजे त्या सधन घरातल्या आहेत. तुम्ही जर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाकडे जाल तर ज्यांच्या घरी 2 गाड्या आहेत, 2 मोटरसायकल आहे, ज्यांचं घर मोठं आहे, त्यांच्याजवळ सुद्धा केशरी राशन कार्ड असतं आणि ते सुद्धा या सर्व सवलतींचा फायदा घेत असतात. जी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असते ती आपल्या भारतामध्ये अत्यंत कमी सापडते. फुकटचं मिळालं, सरकारकडनं मिळालं तर ते जितकं लाटता येईल तेवढं लाटलं पाहिजे, अशी एक मनोवृत्ती आहे. पण त्यामुळे आपल्या सगळ्या देशावर जो दुष्परिणाम होतो त्याचा कोणी विचार करत नाही. तर एकनाथ शिंदे साहेबांच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना की ज्याच्यामुळे महायुती सरकार नक्कीच आलं सत्तेवर, परंतु त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाट लागते आहे. कैलासवासी अजितदादा या योजनेच्या विरुद्ध होते. त्यांनी ही योजना थांबवण्याचा प्रयत्नही सुद्धा केला होता अर्थमंत्री म्हणून, परंतु या राजकीय दबावामुळे ते शक्य झालं नाही. आता तरी यांना सद्बुद्धी मिळो आणि उरलेल्या लोकांचेही जे फुकटचे भत्ते आहेत ते बंद हो, अशी आपण प्रार्थना करू. धन्यवाद. आजचा दिवस चांगला आहे माझ्याकरता तरी, कारण माझ्या व्हिडिओमुळे या 75 लाख लोकांना मिळणारे फुकटचे पैसे बंद झालेत. धन्यवाद.